नमस्ते. दिनांक 2 जून 2026 रोजी गुरुग्रह अर्थात बृहस्पती आपली राशी बदलत आहे. अर्थात सध्या गुरुग्रह आपल्या शत्रू राशीत मिथुन राशीत आहे. तो दिनांक 2 जून 2026 रोजी महाराशी परिवर्तन करत आहे. अर्थात आपल्या उच्च राशीमध्ये प्रवेश करत आहे. ज्ञान, सत्ता, साम्राज्य तसेच धन, ऐश्वर्य, अध्यात्म, त्याचप्रमाणे समज व्यक्तीची, त्याचप्रमाणे संतती, विवाह इत्यादी गोष्टीचा कारक असलेला, इत्यादी गोष्टीवर अंमल असलेला हा गुरुग्रह आपल्या उच्च राशीमध्ये जेव्हा प्रवेश करेल तेव्हा या बाबतीत नक्कीच सर्व राशीच्या व्यक्तींना शुभफले मिळतील. परंतु आपल्या कुंडलीमध्ये गुरुग्रह कोणत्या स्थितीत आहे त्या गोष्टीवर सरासरी परिणाम अवलंबून राहतील. नमस्ते. ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव दास आपलं स्वागत करतो. आज आपण या 2 जून 2026 रोजी या गुरुग्रहाचे जे महाराशी परिवर्तन होणार आहे त्या संबंधाने कर्क या राशीवर या गुरुग्रहाच्या महाराशी परिवर्तनाचा काय परिणाम होणार आहे याचा आढावा आज आपण घेणार आहोत. तत्पूर्वी आपण या गुरुग्रहाचे व्यक्तीच्या जीवनात महत्त्व काय आहे याचा थोडक्यात आढावा घेऊया. ज्ञान तसेच अध्यात्म, शिक्षण, संतती, विवाह तसेच व्यक्तीचे भाग्य, समृद्धी, धन, ऐश्वर्य तसेच सामाजिक प्रतिष्ठा, त्याचप्रमाणे व्यक्तीची समज, सारासार विचार इत्यादी गोष्टीवर हा गुरुग्रह अंमल करत असतो. इत्यादी गोष्टीवर या गुरुग्रहाचा अंमल आहे. हा गुरुग्रह जेव्हा व्यक्तीच्या कुंडलीमध्ये जन्मस्थ व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सुस्थितीत असतो तेव्हा या बाबतीत व्यक्तीला शुभपरिणाम जाणवतात व जेव्हा गोचरीने सुद्धा हा गुरुग्रह शुभस्थितीत येतो तेव्हा सुद्धा या बाबतीत या गुरुग्रहाचे शुभपरिणाम व्यक्तीला जाणवतात. अर्थात प्रत्येकाची जन्मलग्न कुंडली वेगवेगळी असल्यामुळे, प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहदशा वेगवेगळ्या असल्यामुळे या राशी परिवर्तनाचे आपणास ढोबळमानाने परिणाम जाणवतील. दिनांक 2 जून 2026 ते दिनांक 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत हा गुरुग्रह कर्क राशीमध्येच भ्रमण करणार आहे. दिनांक 31 ऑक्टोबर 2026 ते दिनांक 24 जानेवारी 2027 पर्यंत हा गुरुग्रह अतिचार गतीमध्ये सिंह राशीमध्ये पुढील राशीत प्रवेश करेल. अर्थात दिनांक 24 जानेवारी 2027 नंतर पुन्हा हा गुरुग्रह वक्र स्थितीत कर्क राशीमध्ये प्रवेश करेल. अर्थात दिनांक 24 जानेवारी 2027 ते दिनांक 25 जून 2027 पर्यंत हा गुरुग्रह कर्क राशीत उच्च राशीतच असेल. अर्थात सध्या गुरुग्रह मिथुन राशीत शत्रू राशीत आहे. तो जेव्हा उच्च राशीत कर्क राशीत प्रवेश करेल तेव्हा कर्क या राशीला या गुरुग्रहाच्या राशी परिवर्तनाची कशा प्रकारे फले मिळतील याचा थोडक्यात आढावा आपण घेऊया. दिनांक 2 जून 2026 नंतर हा गुरुग्रह कर्क राशीमध्येच प्रवेश करत असल्यामुळे, अर्थात या अगोदर गुरुग्रह कर्क राशी व्यक्तींच्या 12व्या स्थानातून भ्रमण करत होता. हा 12व्या स्थानातील गुरुग्रह कर्क राशी व्यक्तींना मानसिक ताणतणाव वाढवणारा होता, आरोग्याची समस्या निर्माण करणारा होता. परंतु दिनांक 2 जून 2026 नंतर कर्क राशी व्यक्तींना मानसिक ताणतणाव कमी झाल्याचे पाहावयास मिळेल. कर्क राशी व्यक्तींना आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणणारा हा गुरुग्रह दिनांक 2 जून 2026 नंतर राहणार आहे. दिनांक 2 जून 2026 नंतर कर्क राशी व्यक्तींना आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा घडवून आल्याचे पाहावयास मिळेल. अर्थात दिनांक 2 जून 2026 नंतर हा गुरुग्रह कर्क राशीमध्येच प्रवेश करत असल्यामुळे कर्क राशी व्यक्तींना समाजामध्ये आपली पद प्रतिष्ठा वाढल्याचे दिनांक 2 जून 2026 नंतर पाहावयास मिळेल. हा कर्क राशीतील गुरुग्रह कर्क राशी व्यक्तींना मान सन्मान वाढवणारा राहणार आहे. तसेच संतती सौख्यासाठी, संतती योगासाठी ज्या ज्या कर्क राशी व्यक्ती विवाह इच्छुक आहेत त्या व्यक्तींना सुद्धा विवाह योगासाठी हा गुरुग्रह शुभ परिणाम देणारा राहणार आहे. वैवाहिक सौख्यासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारा हा गुरुग्रह कर्क राशी व्यक्तींना दिनांक 2 जून 2026 नंतर राहील. तसेच कर्क राशी व्यक्तींना स्पर्धा परीक्षेत सुद्धा चांगले यश निर्माण करणारा हा गुरुग्रह कर्क राशी व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहील. कर्क राशी व्यक्तींना शिक्षण क्षेत्रात चांगले यश निर्माण करणारा हा गुरुग्रह दिनांक 2 जून 2026 नंतर कर्क राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. आपल्या संततीच्या सौख्यासाठी, आपल्या संततीच्या उत्कर्षासाठी हा गुरुग्रह कर्क राशी व्यक्तींना दिनांक 2 जून 2026 नंतर शुभ परिणाम देणारा राहील. अर्थात आपल्या संतती संबंधी, अर्थात आपल्या मुलांच्या संबंधी चिंता कमी करणारा हा गुरुग्रह कर्क राशी व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर कर्क राशी व्यक्तींसाठी राहील. कर्क राशी व्यक्तींना या गुरुग्रहाची दृष्टी भाग्यस्थानावर येत असल्यामुळे या दरम्यान भाग्याची साथ सुद्धा चांगली राहील. या दरम्यान कर्क राशी व्यक्तींना आपल्या
नोकरी व्यवसायामध्ये वरिष्ठांचे सहकार्य राहील, तसेच आपल्या वडिलांचे सहकार्य तसेच वडिलांचे सौख्य सुद्धा चांगले देणारा हा गुरुग्रह दिनांक 2 जून 2026 नंतर कर्क राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. कर्क राशी व्यक्तींना पराक्रमाने आपला भाग्योदय घडवून आणणारा हा गुरुग्रह दिनांक 2 जून 2026 नंतर कर्क राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा घडवून आणणारा, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आपला प्रभाव वाढवणारा गुरुग्रह कर्क राशी व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर कर्क राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. कर्क राशी व्यक्तींना समज वाढवणारा, ज्ञान वाढवणारा तसेच शिक्षण क्षेत्रात यश देणारा हा गुरुग्रह दिनांक 2 जून 2026 नंतर राहील. कर्क राशी व्यक्तींना आध्यात्मिक प्रगती साधणारा सुद्धा हा गुरुग्रह दिनांक 2 जून 2026 नंतर कर्क राशी व्यक्तींसाठी राहील. कर्क राशी व्यक्तींना धन ऐश्वर्याची प्राप्ती करणारा हा गुरुग्रह दिनांक 2 जून 2026 नंतर राहणार आहे. आपल्या वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य निर्माण करणारा हा गुरुग्रह कर्क राशी व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहील. भागीदारीतील व्यवसायामध्ये चांगले यश निर्माण करणारा हा गुरुग्रह कर्क राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. स्वतंत्र व्यवसायातून सुद्धा चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणारा हा गुरुग्रह कर्क राशी व्यक्तींसाठी 2 जून 2026 नंतर कर्क राशी व्यक्तींसाठी राहील. कर्क राशी व्यक्तींना आपला आत्मविश्वास वाढवणारा हा गुरुग्रह कर्क राशी व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहणार आहे. अर्थात या अगोदर गुरुग्रह कर्क राशी व्यक्तीच्या 12व्या स्थानामध्ये भ्रमण करत होता. अर्थात हा 12व्या स्थानातील शत्रू राशीतील गुरुग्रह कर्क राशी व्यक्तींना मान सन्मानाची हानी करणारा होता, तसेच कर्क राशी व्यक्तींना आरोग्याची चिंता निर्माण करणारा होता. परंतु दिनांक 2 जून 2026 नंतर कर्क राशी व्यक्तींना आपल्या आरोग्याबाबत सुधारणा घडवून आणणारा हा गुरुग्रह कर्क राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. कर्क राशी व्यक्ती दिनांक 2 जून 2026 नंतर आपल्या आरोग्याची साथ चांगली राहील. कर्क राशी व्यक्तींच्या भाग्यस्थानामध्ये अगोदरच शनिग्रह भ्रमण करत आहे. त्या भाग्यस्थानातील शनिग्रहावर गुरुग्रहाची दृष्टी येत असल्यामुळे दिनांक 2 जून 2026 नंतर कर्क राशी व्यक्तींना आपल्या भाग्यामध्ये सुद्धा सुधारणा झाल्याचे पाहावयास मिळेल. अर्थात कर्क राशी व्यक्तींना भाग्याची साथ सुद्धा चांगल्या प्रकारे दिनांक 2 जून 2026 नंतर राहील. कर्क राशी व्यक्तींना या भाग्यस्थानातील शनिग्रहावर गुरुग्रहाची दृष्टी येत असल्यामुळे या शनिग्रहाचे सुद्धा शुभ परिणाम दिनांक 2 जून 2026 नंतर जाणवतील. अर्थात कर्क राशी व्यक्तींना आपल्या भाग्यामध्ये सुधारणा घडवून आणणारा तसेच प्रयत्नांना भाग्याची जोड निर्माण करणारा हा गुरुग्रह दिनांक 2 जून 2026 नंतर कर्क राशी व्यक्तींसाठी राहील. अर्थात हे दिनांक 2 जून 2026 नंतरचे गुरुग्रहाचे भ्रमण कर्क राशी व्यक्तींना अत्यधिक शुभ परिणाम देणारे राहील. अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. तसेच आपणास ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास, तसेच आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या या 9764 8915 69 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.